सुखाचा शोध जोपर्यंत आपण करू तोपर्यंत सुख आपल्या काय हाताला लागणार नाही आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, सुखाचा शोध करायचाच नसतो. जेव्हा आपल्याला सुखाचा बोध होईल तेव्हा आपल्याला कळेल की सुख आपल्याचकडे आहे, बाहेर कुठेही शोधायची गरज नाही. पण तरीसुद्धा ह्या ध्येयापर्यंत पोचेपर्यंत पहिल्यांदा आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला लागतील. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की शोध कुठेच करायचा नाही आहे, तो आपल्याच जवळ आहे. हे बोलणं खूप सोपं आहे की आपल्याजवळ सुख आहे, आपल्याजवळ आनंद आहे, हे बोलणं सोपं आहे. पण थोडंसं प्रॅक्टिकल नसतं असं लोक म्हणतात. हे प्रॅक्टिकल नाही. आम्हाला सगळं मजा पाहिजे, आम्हाला एन्जॉय करायला पाहिजे. एन्जॉय शब्द मस्त आहे का? एन्जॉय म्हणजे धमाल करायची. सद्गुरू त्याच्याबद्दल काय म्हणत नाही. सद्गुरू म्हणतात एन्जॉय पण केलं पाहिजे आणि खरा जॉय म्हणजे खरा जो सुख आहे आणि आनंद आहे ते पण बघायला पाहिजे आपल्याला. सद्गुरू काय करता माहिती आहे, प्रॅक्टिकल आहेत सद्गुरू खूप. तुम्हाला कुठलीच गोष्ट ती करू नका म्हणत नाही, पण खरं काय ते सांगतात आणि मग त्याचा दोघांचा बॅलन्स कसा करायचा ते सांगतात. म्हणून शेवटी मी नेहमी म्हणतो की सद्गुरू सुवर्ण मध्य साधतात. एन्जॉय पण करा आणि खरा जॉय कुठे आहे, हा जो इनर जॉय म्हणतात किंवा स्वानंद म्हणतात किंवा स्वसुख म्हणतात, आत्मसुख म्हणतात, हे पण थोडंसं अनुभव चाखून बघा, असं सद्गुरूंचं म्हणणं आहे. असो, आतापर्यंत आपण असं बघितलं की सुख म्हणजे सद्गुरूंनी 3 भाग केलेले आहेत. एक म्हणजे शरीराला जे सुख वाटतं किंवा शरीराला जे बरं वाटतं त्याला सद्गुरूंनी सुख सोयी म्हटलेलं आहे. म्हणजे शरीराला ज्या सोयी लागतात ज्याला आपण सुख म्हणतो. उदाहरण द्यायचं तर गाडी घेतली की आपल्याला कुठेही जायला आराम मिळतो, कटकट नसते, कुठेही जाऊ शकतो आपण आरामात. हल्ली जेव्हा ट्रॅफिक असतो ती गोष्ट वेगळी, पण आरामात आपण जाऊ शकतो. तर ही जी गाडी घेतल्यामुळे जे सुख होतं म्हणतं आपल्याला, ते सुख म्हणजे ती सुख सोय आहे आपली, खरं सुख नाही आहे ते. तर सुख सोय होते आपली, म्हणून आपल्याला ते बरं वाटतं. शरीराची सोय होते. शरीराची सोय झालं की मनाला पण बरं वाटतं. कारण गाडी घेतल्यानंतर थोडंसं एक स्टेटस असतो ना, माझ्याकडे गाडी आहे, याच्यामध्ये मनाला बरं वाटतं. आणि शरीराला बरं वाटलं की मनाला पण बरं वाटतं. त्यामुळे शरीराच्या सोयीसाठी सगळ्या गोष्टी पाहिजेच, त्याच्याबद्दल सद्गुरूंची ना नाही आहे. पण सद्गुरूंना एवढंच म्हणायचं की ते जे कम्फर्ट्स आहेत ते कम्फर्ट्स आहेत, म्हणजे सुख सोयी आहेत, ते खरं सुख नाही आहे. सुख सोयी आहेत आणि त्या पाहिजेच, त्या पाहिजेच. नंतर सद्गुरूंनी काय सांगितलं की त्याच्यासाठी लागतो तो पैसा, सुख सोयीसाठी लागतो तो पैसा. पण आपलं काय झालं माहिती आहे की सुख सोय म्हणजे सुख नाही हे माहीत नसल्यामुळे आपण या सुखसोयीच्याच मागे लागलेलो आहोत आणि आपण त्याच्यासाठी जे लागतं पैसा, त्या पैशाच्या मागे लागलेलो आहोत. म्हणून आपला संपूर्ण आयुष्य पैशाच्या मागे आपण लागून आपलं आयुष्य संपत येतं. आणि आयुष्य कधी संपणार हे माहीत नसल्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आयुष्य कधी संपणार माहीत नसल्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत आपण पैसे कमवूया असं वाटतं आणि मग आपण करूया असं, पण मग हा येईल की नाही सांगता येत नसतो. त्यामुळे शेवटी कमवायचे आणि इथे ठेवून वर जायचे अशी परिस्थिती सगळ्यांची असते. कारण शेवटपर्यंत कमवत राहायला लागतं. तर ह्यांनी सुखसोयी मिळतात याच्याबद्दल प्रश्न नाही, त्या पाहिजेच त्याच्याबद्दल प्रश्न नाही. मग नंतर सद्गुरूंनी सांगितलं की मनस्वास्थ्य हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मनस्वास्थ्य म्हणजे काय की मनाला पण स्वस्थता मिळाली पाहिजे. कारण गाडी आहे आणि गाडीत बसून जर तुम्हाला स्वस्थता मिळत नाही, मनाला शांती मिळत नाही, तुम्ही हैराण झालेलं आहे, त्रास झाला आहे, तुम्हाला काय उपयोग नाही त्याचा. म्हणून सुखसोयी पाहिजेच आणि मनाला शांती किंवा मनाला जी स्वस्थता पाहिजे आपल्याला. मनस्वास्थ्य म्हणजे काय, स्वस्थ मन, स्थिर मन, शांत मन, निवांत मन, हे जे पाहिजे आपल्याला ते पण पाहिजे आपल्याला. म्हणून मनस्वास्थ्य हे पण तेवढंच गरजेचं आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. मग मनस्वास्थ्य कसं मिळेल? मनस्वास्थ्य म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं की
ज्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत त्याच्यासाठी पुण्य लागतं असं सांगितलं तुम्ही. काय लागतं? पुण्य लागतं. आता पैशाने कुठल्या गोष्टी मिळत नाहीत? चांगली माणसं मिळत नाहीत, चांगली बायको, चांगला नवरा, कुटुंब, शेजारी, बॉस, चांगली कंपनी, सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळत नाहीत. पण ह्या सगळ्या गोष्टी सद्गुरू म्हणतात पुण्याने मिळू शकतात. म्हणून पुण्य असेल तर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य या सर्व गोष्टीमध्ये मिळू शकतं. त्याच्यामध्ये सत्ता आली. सत्ता म्हणजे फक्त पॉलिटिकल सत्ता नाही. सत्ता म्हटलं की इवन ऑफिसमध्ये, बिझनेसमध्ये सगळीकडे सत्ता असते, म्हणजे पोझिशन असतं. त्या पोझिशन मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला मनाला बरं वाटतं आणि प्रत्येकाला वरची पोझिशन पाहिजेच असते. म्हणून ह्या पोझिशन्सनी सुद्धा मनाला बरं वाटत असतं. आणि ह्या पोझिशनसुद्धा पैशाने मिळत नाहीत, थोड्याफार मिळत असतील पण त्या काय कायम टिकत नाहीत. तर हे जे मनस्वास्थ्य असतं त्याच्यासाठी सत्ता, कीर्ती, नाव व्हायला पाहिजे आपलं असं वाटतं प्रत्येकाला. प्रत्येकाला वाटतं आपल्याला चांगलं कुटुंब मिळालं पाहिजे, चांगले शेजारी पाहिजे, समाजामध्ये सगळ्यांनी आपल्याला ओळखायला पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याने आपल्याला मनाला बरं वाटतं. पण हे बरं वाटणं पण खरं नाही असं सद्गुरू म्हणतात. हे बरं पण खरं नाही. मग खरं काय आहे? सद्गुरू म्हणतात की सगळ्या गोष्टी आहेत ना या चंचल आहेत. म्हणजे आज आहेत उद्या नाही. आज ज्याला बरं वाटतं ते उद्या बरं वाटत नाही आपल्याला. म्हणजे काय? हे सगळ्या गोष्टी आपल्या चंचल आहेत. म्हणजे मन पण चंचल आहे आणि गोष्टी पण चंचल आहेत. गोष्टी चंचल म्हणजे टेम्पररी थोडक्यात, की ह्या कायम नसतात. सत्ता कायम नसते, पोझिशन कायम नसतात, त्या बदलत असतात आपल्याला. आणि त्याच्यामधला इंटरेस्ट पण आपला बदलत असतो. म्हणजे एखादा माणूस पहिल्यांदा मॅनेजर झाल्यानंतर तो खूप पेढे वाटतो सगळीकडे, पण बरेच 6 महिने झाले की त्याला वाटतं काय याच्यामध्ये वरची पोझिशन मिळाली पाहिजे. त्यामुळे हे जे आणखीन जे असतं ना ते चक्र चालू असतं प्रत्येक माणसाचं. त्यामुळे काही लोक असं म्हणतात की सुख म्हणजे काय? तुम्ही जर यूट्यूबवर बघितलं तर प्रत्येकजण सुखाबद्दलच्या निरनिराळ्या कल्पना मांडत असतो. एकाने म्हटलं इनर फिलिंग. इनर फिलिंग म्हणजे काय? ते बदलत असतं ना. आज जे फिलिंग बरं वाटतं ते उद्या नाही वाटत. काही लोक म्हणतात स्टेट ऑफ माइंड म्हणजे हॅपीनेस. स्टेट ऑफ माइंड सुद्धा बदलत असतं. ही स्टेट बदलत असते आपली. त्यामुळे हे सगळं जे सांगतात ना त्याच्यामध्ये खरं सुख नाही आहे, खरं आनंद नाही आहे. मग सद्गुरू काय सांगतात की खरं सुख आणि खरं आनंद आपल्यामध्येच आहे, आपल्यातच आहे, आपल्या जवळच आहे. खरं म्हणजे आपणच सुख आहोत, आपणच आनंद स्वरूप आहोत, आपणच सुख स्वरूप आहोत. हे जर आहे तर मग आपल्याला का नाही मिळत हा प्रश्न निर्माण होतो. का हा प्रश्न विचारला सद्गुरू नेहमी सांगतात का. आणि परवाच मी वाचलं की जपानमध्ये लहान मुलांना पहिल्यांदा व्हाय असं एक पुस्तक शिकवलं जातं. व्हाय हे पुस्तकाचं नाव. आणि जपनीज मुलांना लहानपणापासून या व्हाय पुस्तकाचं शिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे की तुम्ही व्हाय विचारत जा. तुम्ही जेव्हा व्हाय म्हणजे समजलं ना का. सद्गुरू नेहमी म्हणतात का. सद्गुरू जे म्हणतात ते जपनीज लोक इम्प्लिमेंट करतात, आपण नाही करत. तर सद्गुरू म्हणायचं तुम्ही नेहमी का हा प्रश्न विचारा. नुसतं भोळे बापडेपणाने सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायचे हे सद्गुरूंना मान्य नाही आहे. सद्गुरू स्वतःला पण तेच म्हणतात मला विचारा का. सद्गुरू म्हणतात म्हणून हो सद्गुरूंना मान्य नाही. सद्गुरू तुम्ही विचारा, मला प्रश्न विचारा का, आणि आम्ही उत्तरं देऊ सगळ्याची. म्हणून प्रश्न पडतो आपल्याला की जर आपण सुख स्वरूप आहोत, आपणच आनंद स्वरूप आहोत, आपणच सुखी आहोत, मग हे सगळी झंझट आम्ही कशाला करतोय. सगळी धावतोय सुखाच्या मागे, सुखाच्या शोधाच्या मागे कशाला धावतोय आपण. तर ह्याचं उत्तर सद्गुरूंनी असं दिलं. ते थोडंसं परमार्थिक उत्तर आहे, त्याच्यात मी जास्त जाणार नाही आहे, पण स्पर्श करून जातो पुढे. की सद्गुरू म्हणतात की आपणच सुखी आहोत किंवा आपल्याजवळच सुख आहे याची आपल्याला जाणीव नाही आहे. आपल्याला जाणीव नाही म्हणजे काय? आपल्याला माहीत नाही ते. आता का माहीत नाही, का याची जाणीव नाही, याला त्यांनी सद्गुरूंनी परमार्थामध्ये उत्तरं दिलेली आहेत, पण ती मी एकदम इथे सांगितलं तुम्हाला कळणार नाही.
तरी नुसता स्पर्श करतो. सद्गुरू म्हणतात की आपण जे सुखस्वरूप आहे याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आता पुन्हा प्रश्न पडतो का पडला, तर सद्गुरू म्हणतात का विसर पडला हे कोणालाही माहीत नाही. आतापर्यंत कोणालाही माहीत नाही आहे की याच्या पुढे पण समजणार नाही आहे की रिझन अननोन नाव दिले सद्गुरूंनी. रिझन अननोन. का होत आहे माहीत नाही, परिणाम दिसतोय. परिणाम असा आहे की आपण जरी सुखस्वरूप असलो तरी ह्या सुखाची जाणीव किंवा सुखाची जाणीव आपल्याजवळ नाही आहे. म्हणजे आपण सुखी आहोत हे आपल्याला कळत नाही आहे. साध्या भाषेत हे आपल्याला जाणवत नाही की आपण सुखी आहोत. मग काय व्हायला पाहिजे आता? मग ही जाणीव आपल्याला कोणीतरी करून द्यायला पाहिजे. ही जाणीव जेव्हा करून देतात आणि तुम्हाला जेव्हा ते सुख मिळवायची व्यवस्था सद्गुरू करतात तेव्हाच आपल्याला ते कळणार की ते सुखस्वरूप आहोत आपण. सध्या मी इथपर्यंत जाऊन पुढे जातो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की आपल्याचकडे सुख आहे तरी त्याचा विसर पडल्यामुळे, बघा साधे शब्द वापरतोय, त्याचा विसर पडला म्हणजे आपल्याला जाणवत नसल्यामुळे आपण ते सुख बाहेर शोधायला सुरुवात करतोय. जे आत आहे ते बाहेर शोधतोय. जे आपण आहोत ते आपण बाहेर शोधायचा प्रयत्न करतो. आता मला सांगा की ह्याच्यामध्ये फसगत होणार की नाही? जिथे आहे तिथे न शोधता जिथे नाही तिथे शोधायला सुरुवात केली ही माणसाची फसगत झाली. मग तू किती धाव. म्हणून सद्गुरू म्हणतात की इतकी हाव आणि धाव चाललेली आहे लोकांची पैशासाठी सुखासाठी की धाव आणि हाव करता करता एक दिवस वरती. त्यामुळे काय झालंय की जिथे आहे तिथे शोधत नाही आपण, हे नाही तिथे शोधायला चाललो आहोत आपण. त्यामुळे फसगत तर होणारच आहे. मग सद्गुरूंनी पुढे त्याच्यामध्ये आपल्याला अजून गोष्ट सांगत सद्गुरू पुढे जातात. सद्गुरू काय सांगतात की बाहेर जो आपण आनंद शोधतोय तो आपण विषयातनं शोधतोय, विषयातनं शोधतोय. आणि त्याला सद्गुरूंनी काय म्हटलं की विषय सुख नाव दिले शास्त्रामध्ये, विषय आनंद हे नाव दिलेलं आहे. हे नाव का दिलं आहे? कारण हे सुख किंवा हे आनंद विषयातनं मिळते. विषयाच्या पहिलं मी रॉंग स्टेटमेंट करतो आणि मग खरं स्टेटमेंट सांगतो. हे विषयातनं सुख मिळते असं आपल्याला वाटतंय म्हणून त्याला विषय सुख नाव दिले. आता विषय म्हणजे काय? सद्गुरू सद्गुरू एकदम सोपं सांगतो. विषय म्हणजे काय? जे आपल्याला हवं आहे, जे गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, दोघांनाही विषय नाव दिलेलं आहे. म्हणजे हवं आहे ते आपल्याला कळतं, पण जे टाळायचं आहे ना ते पण आपल्याला कळलं पाहिजे की हे टाळलं तरच आपल्याला बरं वाटणार आहे. म्हणून विषय सुख म्हणजे विषयाच्या मधून सुख मिळवायचं. म्हणून आपण हे सगळे विषय आहेत, सगळे मटेरियल थिंग्स आहेत, मटेरियल गोष्टी किंवा आपण ज्याला काय म्हणतात त्याला, या सगळ्या मटेरियल गोष्टी म्हणजे काय सांग, कार म्हणा, बंगला, गाडी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे विषय आहेत. आणि बायको मुलं ही पण विषयच आहेत. बायकोच्या मार्फत आपल्याला सुख मिळतं, मुलांच्या मार्फत सुख मिळतं. तर सगळे हे विषयच आहे. सत्ता म्हणा, कीर्ती म्हणा, हे सगळे विषयच आहे. आणि ह्याच्यातनं आपण सुख शोधतोय, ह्याच्या मार्फत आपण सुख शोधतोय. आणि या सगळ्याला त्यांनी सद्गुरूंनी विषय सुख नाव दिलेलं आहे. पण हे सगळे विषय आहे ना हे असे आहेत की ते अनलिमिटेड आहेत. विषयांना अनलिमिटेड विषय आहेत जगामध्ये. त्यामुळे तुम्ही ते सगळे अनलिमिटेड विषय भोगायला सुरुवात केली तर तुमचं आयुष्य सहज निघून जाईल. बरं, आयुष्य निघून जाईल खरं आहे, पण पैसे एवढे लागणार आहेत का अनलिमिटेड विषयाला अनलिमिटेड मनी लागतो. आणि प्रत्येक गोष्टीला पैशाशिवाय काहीच मिळत नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे हे सगळे विषय जर भोगत राहिलं तर त्याला पैसे पण तेवढेच लागतात. पण आपल्याकडे असे लोक म्हणणारे आहेत, म्हणजे माझे मित्रच म्हणायचे, हे बघा आपण आहे ना सगळी मजा करून घेतली पाहिजे, सगळी सुखं घेतली पाहिजे, कुठलंच सोडायचं नाही. का? वरती गेल्यानंतर विचार येईल ना, वरती गेल्यानंतर विचार ना, तू हे सुख घेतलं का? नाही, परत जा. तसं म्हणायला नको आपल्याला कोणी. म्हणून आपण सगळी मजा चाखून घेतली पाहिजे.
मग मी त्याला एकच सांगायचो, मग प्रवचनाची पण मजा एकदा बघून घे ना. ते नको. म्हणजे या बाकीच्या गोष्टी ज्या मजा पाहिजे ती पाहिजे, पण प्रवचनाला ये जरा बाबा, थोडा वेळ हरिपाठ म्हण, हे चाखायची गरज नाही म्हणतो. सांगायचा मुद्दा काय आहे, लोकांना ही विषय सुखच पाहिजे असतं आणि विषय सुखामधनं आनंद मिळतोच आपल्याला. खरं म्हणजे बघा ना, आपल्याला सिनेमांमध्ये किती बरं वाटतं, पार्ट्या झाल्या की किती नुसते बेभान झालेलं असतं. पार्ट्यामध्ये बेभान झालेले असतात आणि काय मजा असते तिने, नाही कसा वेळ जातो कळतच नाही. म्हणजे हे सगळे ज्या विषय गोष्टी आहेत ना, या सगळीकडे मजाच असते. त्यामुळे ही मजा आहे ना, ह्या मजेचं आकर्षण सगळ्यांना असणारच, सर्वांना असणारच या मजेचं आकर्षण. मग काय होतं माहिती आहे, इथे प्रॉब्लेम एकच होतो की ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांच्याकडे आहेत आणि नाही असे लोक असतात. मग ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडनं प्रॉब्लेम निर्माण व्हायला सुरुवात होते. मग चोऱ्या माऱ्या, ते पैसे कसे मिळवायचे, शॉर्टकट्स, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि समाजामध्ये सगळी दुष्कृत्य ही सगळी कशामुळे होतात की ज्यांच्याकडे आहे ते पण फुकट जातच असतात. आहे म्हणून ते कुठे कुठे ते पैसे वापरत जातात, शेवटी जेलमध्ये जातात, काय काय होतं. म्हणून शेवटी ही सगळी विषय सुख आहेत ना, ही सगळी पाहिजे. सद्गुरू म्हणतात सगळं पाहिजे. सद्गुरू काही नाही, सद्गुरू स्वतः टी व्ही बघायचे, सद्गुरू सिनेमा बघायचे, रोज नाही पण बघायचे, कधी जाऊन, कधी नाटकं पण सद्गुरूंना आवडायची, सगळं म्हणजे हे सोडून तर या सगळ्या गोष्टी सद्गुरूंना ना नव्हती सद्गुरूंची. तुम्ही पण करा, मजा करा, नाही असं नाही, मजा केलीच पाहिजे. पण हे मजा करताना एवढी करू नका की ती सजा होईल. सजा होईपर्यंत ती मजा नको. हे एक तत्व आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात सुवर्ण मध्य साधा. कुठेतरी किती किती नाचायचं, म्हणजे असे म्हणजे नाचतात ते बघून मजा वाटते मला. बेधुंद होतात, बेधुंद. म्हणजे कपड्यांची त्यांना हे नसते, तमा नसते, कसली तमा नसते. मला आजच कोण सांगत होतं की कुठेतरी गेले होते पार्टीला, तर आपले सगळे लोक होते म्हणून गेले, आपले मराठी माणसं, पण सगळ्या बायका सिगारेट आणि हे घेऊन बसल्या होत्या आणि म्हणतात काय नाही, रोज कोण घेतं, एकदा काहीतरी मजा करूया आपण. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना खूप आवडतात आणि यात काय हे नाही, काय म्हणतात आवडणारच, पण काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपण ठरवायला पाहिजे. ज्या गोष्टीने आपल्याला शरीराला वाईट आहे, आपण प्रॉब्लेममध्ये सापडू, त्या गोष्टी करायच्या नाहीत. पण बाकीची जी मजा असते ती मजा थोडी केलीच पाहिजे. नाही तर काय संबंधित आपले अध्यात्म करत बसले तर होणार नाही काय. म्हणून सद्गुरूंनी सुवर्णमध्ये सांगितलं आहे की दोन्ही तुम्ही काय म्हणतात बॅलन्स करा. लाईफ कसं बॅलन्स करा. आणि सद्गुरूंना सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे विषय सुख जे आपण म्हणतो, हे विषय सुख विषयातनं मिळत नाही. हा मुख्य सद्गुरूने एक मुद्दा मांडलेला आहे. हा मुद्दा आपण नीट समजून घेऊया की हे सुख जे मिळतं ते विषयातनं मिळत नाही, हे लक्षात ठेवा. विषयातनं जर मिळालं असतं तर तो विषय तुम्हाला कायम सुख देऊन गेला असता. त्या विषयातनं जर सुख मिळालं असतं तर तो विषय तुम्हाला कायम सुखी करत राहिला असता. पण असं होत नाही. आपण नेहमी उदाहरण देतो, एक नाटक बघितलं आपण, पण ते नाटक पुन्हा बघितलं की तुम्हाला कंटाळा येतो, पुन्हा बघितलं आणि कंटाळा येतो. म्हणजे ते नाटकातनं तुम्हाला आनंद मिळत नाही. मग कशामुळे मिळतं? सद्गुरू म्हणतात विषयामुळे तुम्हाला सुख मिळत नाही. विषय हा एक आधार आहे. बघा सद्गुरूंनी काय सांगितलं, नीट समजून घ्या. विषयातून सुख मिळत नाही, विषयाच्या आधारे सुख मिळतं. दोन वाक्यामध्ये खूप फरक आहे. विषयातनं सुख मिळतं म्हणजे तो विषय पाहिजे तोपर्यंत सुख मिळणार, आणि विषयाच्या आधारे सुख सद्गुरू म्हणतात तेव्हा खरं ते विषयाच्या आधारे मिळत नसतं, खरं ते सुख दुसरीकडनं मिळत असतं. कळतंय मी काय म्हणतो ते? म्हणून खरं सुख आतूनच मिळतंय. जे स्वरूप आहे, आपण सुख स्वरूप आहोत, आपण तिथूनच आपल्याला खरं आनंद होतोय. म्हणजे आपण जेव्हा आनंदित होतो, सुखी होतो, तेव्हा ते सुखच आपल्या अनुभवायला येत असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सुखच आपल्या आनंदाला येत असतं, फक्त तो विषय कारणीभूत असतो.
कळलं? हे सुख एरवी आपल्याला अनुभवायला येत नाही आहे, ही मजा आहे. खरं ते सुख आहेच, तो आनंद आपल्याचकडे आहे, तो आपल्याला अनुभवायला यायला पाहिजे की नको? आहे तर अनुभवायला यायला पाहिजे, पण तो आपल्या अनुभवायला येत नाही आहे. मग आता तो कधी अनुभवायला येतो? तेव्हा एखाद्या विषयाचा जेव्हा तुम्ही आधार घेता, तेव्हा तेच सुख आपल्याला अनुभवायला येतं. म्हणजे बघा, क्लॅरिटी मी तुम्हाला देतोय. सद्गुरू जे म्हणतात की विषयातनं सुख मिळत नाही, विषयाच्या आधारे आतलं सुख, आपल्याकडे जे सुख आहे तेच सुख आपण अनुभवतो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,